नमस्कार, मी प्रदीप वाडेकर सादर देत आहे मावळ वार्ता। लोणावळा नगर परिषद सार्वत्रिक निवडणुकीच्या प्रचार रणधुमाळीला आता वेग आला असून लोणावळा भारतीय जनता पार्टीच्या वतीने शक्ती प्रदर्शन करत भव्य रॅली काढण्यात आली। ही भव्य रॅली लोणावळा भांगरवाडी येथील राम मंदिरापासून ते छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यंत नेण्यात आली। या रॅली दरम्यान घोषणाबाजीही करण्यात आली। या भव्य रॅलीमध्ये माजी मंत्री संजय उर्फ बाळा भेगडे यांच्यासह लोणावळ्यातील भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि उमेदवार मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। पाहुयात या रॅलीची मावळ वार्त्याच्या कॅमेऱ्यातून टिपलेली ही काही क्षणचित्रे। वाट दिसू दे गा देवा, वाट दिसू दे, वाट दिसू दे गा देवा, गाठ सुटू रे। संग सोबतीची साथ मन दिवा मित्रात, आज पहाटच्या पावलाला श्वास फुटू रे। वाट दिसू दे गा देवा, वाट दिसू दे, वाट दिसू दे गा देवा, गाठ सुटू दे। गिरीश भाऊ आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। जय गोने आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। जय गोने आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। मोठ्या उत्साहाने आणि मोठ्या जोशामध्ये आपण या ठिकाणी आलो। आपण श्रीरामाचं दर्शन घेऊन या ठिकाणी आलेलो आहे आणि आपल्या समोर आहेत छत्रपती शिवाजी महाराज, समोर बाबासाहेब आंबेडकर, तसेच गांधीजी, महात्मा फुले, तसेच संत गाडगे महाराज आणि आपण सर्व त्यांच्या साक्षीने या ठिकाणी उपस्थित आहोत। आपल्या बरोबर सर्व लोणावळ्यातील सर्व प्रभागातील सर्व उमेदवार, एकदम तरुण उमेदवार मला वाटते यावेळेस आहेत। सर्व टीम जोशवाली आहे आणि सर्वांना एक उत्साह आहे। नगराध्यक्षही त्याच पद्धतीने आपल्या बरोबर आहे, गिरीशजी कांबळे। आणि या आजच्या सभेला संबोधित करण्यासाठी आलेले मावळचे लाडके आपले माजी राज्यमंत्री बाळाभाऊ भेगडे, या शहराचे अध्यक्ष अनिल भाऊ गायकवाड आणि तसेच सर्व आमचे ज्येष्ठ नेते, सर्व पदाधिकारी, आमचे ज्येष्ठ नेत्यांमध्ये आरुजी कुलकर्णी, सर्व या ठिकाणी उपस्थित पदाधिकारी। कारण नावं घेण्यासाठी वेळ कमी आपल्याकडे, त्यासाठी सर्वांची नावं घेत नाही, परंतु आपण यासाठी जमलेलो आहोत की आपल्याला देखील या शहराचा लेखाजोखा द्यायचा आहे। गेले 5 वर्ष आपण जे काम केलं या लोणावळा शहरामध्ये, या लोणावळा शहराचा काया मोहरा पालट केला। गेले कित्येक वर्ष आम्ही बघतोय, मला वाटतं 96 पासून या नगरपालिकेची मी एक नगरसेविका म्हणून काम करत असताना जे या 5 वर्षामध्ये केलं आम्ही ते कधीच झालं नाही आणि एवढा मोठा निधी कधी आपल्या या शहराला मिळाला नाही। रस्ते असतील, ब्रिज असेल, हॉस्पिटलचा असेल, त्याचप्रमाणे स्ट्रीट लाईट असतील, स्मशानभूमी असेल, फिल्टर प्लांट असेल, डम्पिंग ग्राउंड असेल आणि बरेच कामं आपण केलेली, छोटी मोठी गटार असतील, ड्रेनेजची लाईन असेल, अशी अनेक विकासाची कामं घेऊन आपण या ठिकाणी आलेलो आहे। सभा म्हटली की विकासावरच बोलायचं असतं आणि म्हणून आम्ही आज विकास घेऊन या ठिकाणी आलेलो आहे आणि सर्वांनी, आमच्या लोणावळेकरांनी आमच्यावर फार मोठा विश्वास ठेवलेला आहे। कारण गेले 5 वर्ष स्वच्छ सर्वेक्षण मध्ये आपण जे काम करत होतो त्यामध्ये सर्व लोणावळेकरांचा सिंहाचा वाटा आहे की नाही? आणि त्याच्यामुळेच आपण नंबर प्राप्त केलेला आहे। देशामध्ये आपल्याला राष्ट्रपती पुरस्कार या नगरपालिकेला मिळालेला आहे आणि आपण सर्वांनी जशी तेव्हा साथ दिली तशीच साथ यावेळेस देखील द्यावी हे आव्हान करण्यासाठी आम्ही आज तुमच्या समोर आलेलो आहोत। आणि मला खात्री आहे लोणावळेकरांचा आमच्यावर विश्वास आहे की नाही? आणि तो विश्वास सिद्ध करायची आता वेळ आलेली आहे। नक्कीच आपण या शहरामध्ये पुन्हा एकदा 5 वर्षामध्ये अनेक योजना आणणार आहोत। कारण आपली ही लोणावळा नगरी ही एक पर्यटन नगरी आहे। अनेक पर्यटक
या नगरीमध्ये मोठ्या संख्येने येत असतात आणि पर्यटकांना ज्या ज्या गोष्टी लागतात त्या आपण पुरे करू शकलो नव्हतो. आतापर्यंत आपण ज्या जीवनावश्यक वस्तू आहे, ज्या जीवनावश्यक गोष्टी आहे, ज्या सुविधा आहे त्या आपण लोकांना दिलेल्या आहेत. सर्व रस्ते, पाणी, स्वच्छता, कचरा कुंडी मुक्त आपले शहर केलेले आहे. त्याला देखील आपल्याला नामांकन मिळालेले आहे. आणि गल्लीपासून दिल्लीपर्यंत जर पाहिलं तर भारतीय जनता पार्टीची सत्ता आहे. आणि आमचे जे वरिष्ठ नेते, आमचे मार्गदर्शक, या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र भाऊ यांनी आम्हाला एक आदर्श घालून दिलेला आहे की शिस्तीचं पालन करायचं, शिस्तीने बोलायचं. त्याच्यामुळे आम्ही खूप संयम ठेवला. एवढा संयम ठेवला की आम्ही लोकांपुढे गेलो, लोकांशी नम्रपणे बोललो. परंतु या लोणावळेकरांनी काल एक तळेगावचा माझा भाचा, मला त्यांनी मावशी म्हणलं. सगळ्यांना माहिती की नाही? माहिती की नाही? आता मी त्याला सुन्याच म्हणणार की नाही, कारण मी त्याची मावशी आहे. त्याच्यामुळे तळेगावचा तो सुन्या या ठिकाणी येऊन जे भाषण केलं, मला वाटतं लोणावळेकरांना भावलं का? ते भावलं का? लोणावळेकरांचा विश्वास पूर्णपणे आता उडालेला आहे. कारण कोणी येतं, कुठल्याही महिलेला काही बोलतं. आज लोणावळ्याचं राजकारण आम्ही केलं, परंतु कुणाच्या घरावर, कुणाच्या दारावर, कुणाच्या व्यवसायावर गेलो नाही. परंतु कालचं जे भाषण होतं ते विकासावर नव्हतं. आणि विकासावर बोलायचं म्हणलं, दे रे ती चिठ्ठी, दे रे तो कागद. इथं तोंडपाट आहे. कारण जे केलं तेच बोलू शकतो, जो करत नाही तो बोलू शकत नाही. आणि माझी विनंती आहे की ही निवडणूक आमच्या लोणावळेकरांनी घेतलेली हातात. घेतली की नाही? आणि लोणावळेकरांना जो आमचा विश्वास आम्ही 5 वर्षामध्ये दाखवलेला आहे, ज्या कामाच्या माध्यमातून आम्ही नुसते आरोप करत बसलो नाही, तर आम्ही काम करून दाखवलं आणि लोकांसमोर गेलेलो आहे. त्याच्यामुळे संपूर्ण जनतेचा एक आमच्यावर विश्वास बसलेला आहे. आणि पुन्हा जनताही आमच्यावर विश्वास ठेवणार आहे. बाहेरचा कुणी येईल भाचा आणि तो या गावात काही बोलून जाईल, चालेल का तुम्हाला? हे बघा, आमदारकीला आपण 18,000चा आहेर दिला म्हणून काही लोणावळा अंदन दिलं का? दिलं का अंदन? त्याच्यामुळे त्याचा देखील विचार केला पाहिजे. आज लोणावळा शहरामध्ये येऊन आज जो माणूस माझे दागिने मोजतो, एका महिलेच्या अंगावरचे दागिने की किती तोळे, परत विचारतो किती तोळे मंजुताई? मंजुताई म्हणतात 150. म्हणजे तुम्ही काय ते मोजमाप करायला येता? माझे दागिने तुम्ही मोजले, माझ्या पायातला नंबर नाही बघितला. बरोबर की नाही? कारण ही मला आज बोलायची वेळ आली. जो आम्हाला डिवसतो त्याला आम्ही डिवसणार, जो पाय लावायला येतो त्याला आम्ही दाखवून देणार. देणार की नाही? कारण राजकारणात ही भाषा नसते. गेले इतके वर्ष झाले, मला वाटतं कृष्णराव भेगडे असतील, मदन शेठ बापना असतील, रुपलेखाताई असतील, दिगंबर शेठ भेगडे असतील, आमचे बाळाभाऊ असतील, यांच्या तोंडातून कधी अशी वाक्य आली का? आणि कधी असं बोललं गेलं का? एकीकडे म्हणतं माझी लाडक्या बहिणींनी माझ्यावर प्रेम केलं, लाडक्या बहिणींनी मला भरभरून मतदान केलं, आणि लाडक्या बहिणीलाच रस्त्यावर आणायचं. बरोबर की नाही? त्याच्यामुळे मी मावशी झाल्यामुळे सुन्याच म्हणणार, कारण मी मावशी आहे ना. मी त्या सुन्याला विनंती करते की कृपया आमच्या नादाला काही लागू नका. कारण लोणावळेकर आज ठरवणार आहे, कारण तुमची जी भाषा आहे ती कोणाला आवडलेली नाहीये. आज आपण बघतो कुणाला कटपुतली, कुणाला काय. आणि नगरपालिकेत म्हणजे सकाळी दिसतात, संध्याकाळी दिसतात, रात्री दिसतात. अरे पण आम्ही आमच्या गावच्या नगरपालिकेत आहे, आम्ही काय तळेगावच्या नगरपालिकेत का? आपण आपल्या नगरपालिकेत आहे ना. मग रात्री दिसणार, दिवसा दिसणार. मग तुमचे एजंट काय करतात इथं? त्या थिटेला आवरा, त्या मंगेश कुलकर्णीला आवरा, रात्री 11:30 पर्यंत या ठिकाणी काय त्यांचं. आणि माझी लोणावळेकरांना विनंती आहे, त्यांना फक्त एकच आहे की आम्ही पैसा फेकला म्हणजे मतं मिळतील. पण आमचे लोणावळेकर स्वाभिमानी आहे की नाही? आपला स्वाभिमान आपण विकणार का? आपण स्वाभिमानानेच आपलं मतदान करणार आहे. कारण सगळ्यांना वाटतं आम्ही मतं खरेदी करू शकतो, पण यावेळेस
लोणावळा जागरूक झालेला आहे. कुणी उठतं जे 4-4 वर्ष काम करतात. आता आमचे सुभाष भाऊ, आमच्या वृंदागणात्रा गेले नगरपालिका बरखास्त झाल्यानंतर 4.5 वर्ष नांगरगाव मध्ये काम करतात. सतत लोकांच्या संपर्कात आहे आणि त्या ठिकाणी एक पैशावाला आमदाराचा एजंट त्या ठिकाणी अचानक उडी मारतो. कोण मारून देईल का? नाही. कोण मारून देईल का? नाही. त्याच्यामुळे आपण ठरवायचंय, घडीत म्हणतो मी बाजारात येईल, घडीत म्हणतो मी नांगरगावला जाईल, असे एजंट बंद करा. आमदारांनी त्यांचे एजंट बंद करावे, कारण एजंटचं काम नाहीये. एजंट कधी पब्लिक मध्ये दिसला का? नाही. कोणाच्या माहितीला दिसला का? नाही. कोणाच्या लग्नाला आहे का? नाही. त्याच्यामुळे तो विचार करायची वेळ आलेली आहे. आणि सध्या आपल्या लोणावळा एकदम सुज्ञ आहे. लहान मुलालाही कळतं काम कोण करतं कोण करत नाही. आज बघितलं का आपल्याकडे एवढी मोठी फौज आहे. आज 22 उमेदवार आपण या शहरामध्ये उभे केलेले आहेत. काही उमेदवार आपण मित्र पक्षाला बोलून जागा दिलेल्या आहेत, नाहीतर तेही उमेदवार आपल्याकडे तयार होते. आज गिरीश कांबळे यांच्यावर आरोप केला. आपले नगराध्यक्ष पदाचे उमेदवार काय धमकी दिली. मी बाळाभाऊला बोलले पलटूराम. हे पलटूराम आणि हे कोण आहे? कोण आहे? हा, उलटूराम. मग ते बघा, आता आमच्या बाळाभाऊला जमलं नाही हो. आमच्या बाळाभाऊनी कधी 20% मागणी केली नाही. केली का कुठल्या ठेकेदाराकडं? कारण आमच्या बाळाभाऊला ती सवयच नव्हती ना. नाहीतर आमच्या बाळाभाऊनी पण पुऱ्या गावभर साड्या वाट, अमक वाट, कपडे वाट, कार्यक्रम घे करत राहिले असते. पण 10 वर्षामध्ये बाळाभाऊला काही जमलं नाही. आज या ठिकाणी जे एजंट येतात, टेंडर कुणाला पाहिजे? तळेगावला. टेंडर कुणाला पाहिजे? ऑर्डर कुणाला पाहिजे? तळेगावला. का आमच्या लोणावळ्यात मुलं नाही? तरुण कॉन्ट्रॅक्टर नाही? आज आमच्या गावात तरुण मुलं आहेत, कॉन्ट्रॅक्टर आहे. आज त्यांना हाताला काम नाही आणि त्यांना दमदाटी करायची. तू भरू नको. इथल्या अधिकाऱ्यांना सांगायचं, जर आला तर सांग आमदारांकडे जा. आमदार लोणावळ्याचा बाप आहे का? नाही. आहे का? अजिबात नाही. हा, त्याच्यामुळे लक्षात ठेवायचंय. आपला लोणावळा जर त्यांच्या हातात गेला तर नगरपालिका जशी तळेगावची अवस्था झालेली आहे. अहो, तळेगावला आपल्या कर्मचाऱ्यांचे पगार वाटायला फंड नाहीये. तळेगावला त्यांनी सांगितलं टॅक्स भरू नका, आमचं करू नका, हे करू नका, पण लोकांना डबल टिबल टॅक्स भरायला लागला. आणि त्या ठिकाणची परिस्थिती इतकी वाईट आहे. जर खरंच त्यांना तिथलचे रस्ते सुधारायचे, ब्रिज बांधायचे, भरपूर कामं करण्यासाठी हो तळेगावला, पण तळेगावला थारा नाहीये. त्याच्यामुळे सारखं उठ पळ लोणावळा, उठ पळ लोणावळा. आणि आपल्याला म्हणायचं लोणावळ्याची मावशी. आता भाषा बघा कसा वागतो. आज आपले गिरीश भाऊ यांच्यावर आरोप आहे. ते सगळे नील झालेले. त्यांनी कालच फॉर्म भरलेला आहे आणि त्याचा निकालही लागलेला आहे. तुम्ही कोण हो? तुमच्यावर आरोप नाही का? अहो, रबाळ्याची केस आहे. तसे तुमच्यावर, तुमच्या भावावर अॅट्रॉसिटी आहे. आम्ही पण तुमचं रेकॉर्ड काढले ना. कुंडली काढायला आजकाल वेळ नाही लागत. सर्च केलं की लगेच सगळा इतिहास दिसतो. नंतर म्हणायचं जर नाही हे झालं तर मी बघून घेईल. पोलिसांना धमक्या. अहो, कोरोना काळामध्ये यादव बाहेर रे, ही पद्धत का? जर मावळचा प्रथम नागरिक जर असं वागायला लागला तर सर्वसामान्य एखादा गुंड कसा वागेल? कसा वागेल? आपल्या हॉस्पिटल मध्ये संजीवनीला सगळ्यांनी तो खेळ पाहिलाय. त्या साळसकर बिचाऱ्या गरीबाला मारले. अशी लोक आपण निवडून देणार का? ठीक आहे, तुम्हाला दिलं लोणावळेकरांनी, परंतु लोणावळा विकत कुणीच घेऊ शकत नाही, कारण आमच्या लोणावळेकरांच्या ते हातात आहे. येणारी निवडणूक तुम्हाला सांगणार आहे. आज तुमच्यावर देखील कुठला गुन्हा नाही. किशोर आवारेचा मर्डरचा सूत्रधार कोण आहे माहितीये का? कोण आहे सूत्रधार? त्याच्यामुळे त्यांनी असं दुसऱ्यावर आरोप करू नये. आपण समोर बोट दाखवतो ना, 4 बोट आपल्याकडे पण आहे, 4 बोट आपल्याकडे पण आहे. आज त्यांच्याकडे 302चा गुन्हा रजिस्टर आहे, अनेक गुन्हे त्यांच्याकडे. आणि परवाचं भाषण इलेक्शन मध्ये कुणी काय केलं? पोलिसांना सांगितलंय मी पोलीस स्टेशन बंद करल.
एक मावळचा प्रथम नागरिक, एक आमदार विधानसभेत बसलेला पोलीस स्टेशन बंद करणार, काही भाषा आहे? पोलीस स्टेशन बंद करू शकतो का? करू शकतो का? आज साहेब तुम्ही जरा शिका. त्या ठिकाणी लहान लहान तरुण मुलं आहेत, यांनी कुणाचं मार्गदर्शन घ्यायचं? जर आमदारच भक्षक झाले तर ह्यांच्यातून काय बोध घेणार? आज बघतो आपल्याकडे तरुण मुले, आज जय घोणे, अश्विनी आहे, शैलेश गायकवाड आहे, आज हे नवीन चेहरे सगळे, आमले आहे, यात रेश्मा आहे, आमची अश्विनी लाडे, असे अनेक तरुण चेहरे हे निवडणुकीला सामोरे जाणार आहे. यातून शिकणार काय? शिकणार काय? हे शिक्षण आहे का? ही भाषा आहे का? अहो आपण आरोप करतो, आपण आरोप कशावर करतो? आपण इलेक्शनला कशावर बोलतो? विकासावर. विकासावर बोला ना, होऊन जाऊ द्या, विकासावर बोला. हाय हिम्मत या चौकात आम्ही बोलायला तयार आहे. आम्ही पण विकास केलेला आहे, कारण लोणावळेकरांनी पाहिलेलं आहे. कोरोना असेल, स्वच्छ भारत असेल, सकाळी 6ला मी उठून संपूर्ण लोणावळ्यात फिरलेली आहे. आणि परवा त्यांनी काय सांगितलं? पैसे देऊन यांनी बक्षीस घेतलं, पैसे देऊन बक्षीस घेतलं. अहो लोणावळेकर काय करत होते? हे सगळे लोणावळेकर माझ्या बरोबर होते. तुम्ही सर्टिफिकेट द्यायची गरज नाही. गरज आहे का? अहो लोणावळ्याची जनता आता ह्या इलेक्शनला सर्टिफिकेट देणार आहे. आम्हाला लोणावळ्याची जनता देणार आहे. आम्हाला सर्टिफिकेट आमदारांचं नको आहे की यांनी पैसे देऊन दाखवतो मी कसे पैसे दिले. तशी एजंट म्हणे नगरपालिकेचा काय काय बराच शब्द वापरला पुजारींबद्दल. हा कटपुतली आणि काय मिली काय बराच शब्द होता की ते मांडवली भाषा, मांडवली करणारे पुजारी, कमू मांडवली करणारे. तुम्ही कोण आहे? तुम्ही कोण आहे? आणि कटपुतली तुम्ही तर जोकर आहे मावळचे. हा तुम्ही तर जोकर आहे. त्याच्यामुळे एका महिलेला तुम्ही पाय लावू नका. मी लय मागात पडल. तुमच्या नादी कोण लागला असेल ते घाबरून बसला असेल घरात, पण मी त्यातली नाहीये. मी त्यातली नाहीये. तुम्ही आरे तर मी कारे, तुम्ही शेर तर मी सव्वा शेर, हे लक्षात घ्या. कारण मी ऐकणारी बाई नाहीये. कुणी यायचं या चौकात बोलायचं, फक्त टाळ्या घेऊन जायचं. अहो टाळ्या घ्या, तुम्ही विकासावर घ्या, विकासाची कामं करा. तुम्ही नगरपालिकेत या, चर्चेला या, बसा. पण तुम्ही फालतू गोष्टी या चौकात येऊन बोलणार, फालतू गोष्टी. आज जर पाहिलं आम्ही काढत नाही कधी कोणाचं, आता काढायची वेळ आलेली. जे त्यांचे एजंट आहे मुकेश परमार, भुशीला पाहिलं का तुम्ही? भुशीला फक्त 10% बांधकामाची परमिशन आहे. बांधलाय आलिशान बंगला. कुणाच्या जीवावर? कुणाच्या जीवावर? कुणाच्या जीवावर? त्याच्यामुळे आपण लक्षात ठेवा आमदार साहेब. आणि बोलले काय इजा नवरा तर टायपिंग करत होता, टायपिंगच्या दुकानात एवढं कसं काय? आता तुम्हाला पण घालून देते मी टायपिंगचं दुकान. अरे तुम्ही तर पाणी विकत होते. 200 कोटीची प्रॉपर्टी आली कुठून? पाणी कावडणी पाणी विकणाऱ्या माणसाकडे 200 कोटीची प्रॉपर्टी आली कुठून? हा पण विचार करायची वेळ आलेली आहे. आली की नाही? कारण तुम्ही आमचा लेखाजोखा घ्यायला आले. तुम्ही जर आमच्या अंगावर आले म्हणजे आमचा उमेदवार काही नको त्यांना, त्यांच्याकडे सगळे, त्यांना फक्त काम करायचे विकासाचं. कारण त्यांना बाकीचे पैसे कमवण्यात रस नाहीये. अहो तुमच्या उमेदवाराचं अख्खी बिल्डिंग झाप केली, दुकान काढले, 1.5 लाख भाडं चालू आहे. बघा बघा नगराध्यक्षाचा उमेदवार आहे की नाही? बघता की नाही? आम्ही कष्ट करणारी लोक आहे, कष्टाला आम्ही घाबरत नाही. अरे माझ्या मुंबईला या, माझी प्रॉपर्टी किती आहे ते कळल. जे गावात मी दरेकरांचीच मुलगी, समोर बिल्डिंग आहे ना, ही माझ्या चुलत्याची आहे. कुसगावला तुझ्या लोकांनी जागा घेतल्या ना, त्या आमच्याच घेतलेल्या आहेत. विचार त्या पप्पू मालफुटेला. त्याच्यामुळे वडेश्वरला आमची जागा आहे. अरे आमच्या भरपूर आहेत. मी पण एक मालकीने, अशी भिकमागी नाहीये कुणाच्या जीवावर हे करायचं. त्याच्यामुळे कुणाला काय बोलायचं, कुणाला काय, हे तोंड सांभाळून बोललं पाहिजे. प्रत्येक महिलेला चीड आलेली, प्रत्येक महिलेला. इकडं म्हणायचं माझी लाडकी बहीण, माझी लाडकी बहीण. लाडकी बहिणीकडून मस्त काम करून घेतलं आणि त्यांना बसवलं घरी. त्यातली एक आमले बघा आमच्या बरोबर आहे, मरमर राबली. आणि हिला म्हटले तिकीट नाही, पैशावाल्याला तिकीट. जो पैसे देईल त्याला तिकीट.
पैशाचा बाजार झालाय, बाजार. आता कालच आमचे वाघमारे साहेब बोलले की 5 कोटी देऊन 5 कोटी या सुन्याला देऊन ते तिकीट दिलेले, 5 कोटी मध्ये नगराध्यक्षाचं तिकीट घेतलेले. म्हणजे ते इथं काय करणार? ही मांडवली नाही का? ही मांडवली नाही का? आहे की नाही? कळतं की नाही? आणि 5 कोटी 10 कोटी खर्च करणारा माणूस इथं काय काम करणार हो? करणार का? तो पैशाच्याच मागे लागणार. परंतु लोणारेकरांनी माझ्यावर एवढा मोठा विश्वास ठेवला, मी कुठलाही खर्च केला नाही. त्याच्यामुळे काय मला कुणाकडे जायचीच गरज भासली नाही. कारण माझं घर आजही वलवणला आहे, त्याच घरात मी राहते आणि जागा जमीन तर माझ्या आधीपासूनची आहे. त्याच्यामुळे कुणी बोलायची गरज नाही. कुठे घेतला एखादा बंगला तर लोन करून घेतला, आजही आम्ही हप्ते भरतो, हप्ते कष्टाने. तुमच्यासारखं नाही, ए इकडे रे तुला पैसे पाहिजे का, सही कर, तुझी जागा लिहून दे. आज आम्ही असं काही केलेलं नाही. आज कुणाच्याही जागा आमच्या बाळाभाऊनी देखील घेतल्या नाही. आज कुठल्याही इलेक्शनला ज्याला उभं राहायचंय त्यांनी जागा लिहून द्या. आज आम्ही असा कुठल्याही गरीबावर अन्याय केलेला नाही, कुठल्याही माणसाला आम्ही असं काही केलेलं नाही. आज जे मला मतदान केले लोणारेकरांनी, पूर्ण 5 वर्ष मी कामातून त्यांना दाखवलं. आणि यावेळेस देखील आमचे मतदार किती पैशावाला तुम्ही उमेदवार द्या, परंतु ते योग्य उमेदवाराला मतदान करणार. आणि खरंच मी लोणारेकरांना आज आव्हान करते, सर्व लोणारेकरांनी आम्ही सगळीकडे कमळ दिलेले, कमळ. प्रत्येक माणसाने कमळासमोरील बटन दाबून आमच्या सगळ्या उमेदवारांना तुम्ही विजयी करा. पुन्हा एकदा तुम्ही सत्ता मला हातात घेऊन दाखवा. तुम्ही आमच्या हातात सत्ता दिली, 5 वर्ष पुन्हा आम्ही थांबणार नाही. आमची जी गाडी सुटणार आहे ती विकासाची गाडी सुटणार आहे. आणि विकास हा पाहिलेला आहे. परवा सांगितलं आहे मार्केट, अहो मार्केट कुणामुळे थांबलं? कुणामुळे थांबलं? आम्ही ठराव केला, त्यांनी सांगितलं बीओटीवर नाही करायचा, तुम्ही ठराव बदला. आमची मीटिंग घेतली, सगळ्या व्यापाऱ्यांची मीटिंग घेतली, आम्ही ठराव बदलला. नंतर आम्ही 6 महिन्यांनी विचारलं, आम्ही सगळा प्रस्ताव पाठवला, काय झालं आमच्या ठरावाचं? निधी मिळणार आहे का आम्हाला? नाही, तुम्हाला निधी मिळेल, परंतु सगळ्या या व्यापाऱ्यांना परत लिलावात जायला लागेल. सगळ्या व्यापाऱ्यांना लिलावात जायला लागेल. एवढे 100 वर्षापासून हे व्यवसाय करणारी लोक. आणि तो ठराव आमच्याकडून केला. मग परत तो ठराव बोलले एक काम करा, हे होऊ शकत नाही. सगळे व्यापारी अंगावर गेले, मीटिंग झाली, सगळे भाजीवाले देखील होते. ते बोलले आम्ही काही पैसे भरू शकत नाही, आम्ही लिलावात उतरू शकत नाही, आमचा हक्काच्या जागा आम्हाला द्या. परत मला ठराव बदलायला लावला, परत मी ठराव बदलला, परत तो ठराव बीओटीवर केला. आणि तो ठराव बीओटीवर केल्याच्या नंतर काल या चौकामध्ये भाषण केलं की मार्केट करता आला नाही. कुणामुळे करता आलं नाही? घोडा कुणी घातला? अहो आतापर्यंत याचं भूमिपूजन झालं असतं. आपण सगळे भूमिपूजन, हे एक बिल्डिंगचं काम अर्धवट होतं, सगळ्या जनतेने पाहिलं. 6 महिन्यामध्ये आम्ही बिल्डिंग उभी केली की नाही? 6 महिन्यात बिल्डिंग उभी केली. या बिल्डिंग मध्ये कारभार सुरळीत चालू झाला. आज या कैलासनगरची स्मशानभूमी बघा, कैलासनगरचा ब्रिज बघा. आम्ही आजही छाती ठोकपणे सांगतो, एकही खोटा नारळ फोडला नाही. आम्ही जे केलं, जो नारळ फोडला तो आम्ही करून दाखवलं. यांनी फक्त एक नांगरगावचा ब्रिज बांधला, त्याला खिळे वरती आले होते, खिळे. मी तेही शूटिंग दाखवली. जशी माझी बाईट गेली, 3ऱ्या दिवशी त्या कॉन्क्रीटच्या रस्त्यावर, त्या पुलावर डांबरीकरण झालं. डांबरीकरण, कॉन्क्रीटवर डांबर टाकलं गेलं. असं तर महाराज आपलं काम आहे. आणि तुम्ही आम्हाला गोष्टी सांगायच्या चौकात येऊन आम्हाला. त्याच्यामुळे कृपया आम्हाला या गोष्टी सांगू नका. कारण मी दिवस रात्र खूप मेहनत केली. रस्त्यावर रात्री 2-2 वाजेपर्यंत पट्टे मारत बसायची. सगळ्या माझ्या भगिनी होत्या, आमची ती आरोही पण माझ्यावर होती, पूजा गायकवाड असायची, या सगळ्या नगरसेविका माझ्याबरोबर असायच्या, आमचे कार्यकर्ते देखील असायचे, आमचं देवीदास ब्रिंदा आम्ही सगळेजण असायचो. परंतु आज जर पाहिलं 4.5 वर्षामध्ये या नगरपालिकेत बाजार बसलाय. बाजार कुणी पण येतं, काही बोलतं, काही करतं. आणि आम्हाला म्हणायचं या कंपनीकडून एवढे घेतले, त्या कंपनीकडून एवढे घेतले. आणि घ्यायची सवय तुम्हाला आहे, आम्हाला नाहीये. कारण टक्केवारी शिवाय कामच होत नाही. म्हणून टक्केवारीचं जर दुकान बंद करायचं असेल तर आपली सत्ता आपल्या हातात ठेवा जनतेच्या.
आपण दुसऱ्याच्या हातात आपली सत्ता देऊ नका. कळलं का सगळ्यांना? आपले जे उमेदवार आहे यांच्या माध्यमातून आपण काम करणार आहे. आता पुजारींना हॉटेलवर हॉटेल घेतले. अहो ते कुणाच्या बापाचे? ते तर 7-12 काढा. भारतीय जनता पक्षाच्या नगराध्यक्ष पदाचे उमेदवार गिरीश भाऊ कांबळे आणि नगरसेवक पदाचे सर्व उमेदवार यांच्या प्रचाराच्या निमित्ताने उपस्थित असलेल्या नगरीच्या नगराध्यक्षा सुरेखाताई जाधव, आदरणीय श्रीधरजी पुजारी साहेब, प्रामुख्याने आपल्या सर्वांचे मार्गदर्शक अरविंद काका कुलकर्णी, रामविलासजी खंडेलवाल, पोपटशेठजी मोरे, संतोष भाऊ गुप्ता, त्याचबरोबर आमचे गोने दादा आणि उपस्थितांमध्ये या ठिकाणी राजाभाऊ खळदकर असतील आणि ज्यांच्या नेतृत्वात आपण यावेळची ही निवडणूक अध्यक्ष म्हणून लढतोय ते आपल्या सर्वांचे अध्यक्ष अनिल भाऊ गायकवाड. उपस्थित आता सर्वांची नावं घेता येतील पण वेळेअभावी माफी मागतो. आणि सर्व उपस्थित कार्यकर्ते, मतदार बंधू भगिनींनो, ताई मी ज्यावेळेस लोणावळ्यात आलो, प्रभू रामाच्या मंदिरामध्ये आपण आशीर्वाद घेऊन रॅलीला सुरुवात केली. मला असं वाटत होतं की 3 तारखेच्या निकालाची विजयाची रॅली या ठिकाणी चालू आहे. कारण देवीदास कडू यांच्या रूपाने पहिला बिनविरोध नगरसेवक आपल्या शहरामध्ये या ठिकाणी कमळ चिन्हाचा झाला, याचा आपल्या सर्वांना अभिमान आहे. आणि या निवडणुकीच्या निमित्ताने छत्रपती शिवाजी महाराज यांचा आशीर्वाद घेऊन, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आशीर्वाद घेऊन, महात्मा फुलेंचा आशीर्वाद घेऊन, महात्मा गांधींचा आशीर्वाद घेऊन, संत गाडगे बाबांचा आशीर्वाद घेऊन जी घटना, जे संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला दिलं, त्यामुळं आमचा गिरीश भाऊ कांबळे या ठिकाणी नगराध्यक्ष झाल्याशिवाय राहणार नाही, हा विश्वास या निमित्ताने व्यक्त करतो. खरं तर आजच्या या सभेच्या निमित्ताने माझं देखील लोणावळ्याच्या जनतेला आव्हान आहे. लोणावळ्याचा अभिमान म्हणजे कोण? लोणावळ्याचा विकास म्हणजे कोण? आणि लोणावळ्याचं विजन म्हणजे कोण? मग त्या शब्दाचा आपण उत्तर देणार का नाही? मताच्या रूपाने आपण आशीर्वाद घेणार का नाही? त्यांच्या भावना ज्या राग आहे त्याचा आपण बदला घेणार का नाही? म्हणून माझी सर्व लोणावळ्याच्या जनतेला आव्हान आहे. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री देवाभाऊंच्या लाडक्या बहिणी कोण? बरोबर ना? महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादांच्या लाडक्या बहिणी कोण? महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या लाडक्या बहिणी कोण? मग लाडक्या बहिणींना असं बोलतात का? म्हणून आपण सर्वजण या निवडणुकीच्या माध्यमातून आपल्या मातांचा सन्मान झाला पाहिजे. राजकारण राजकारणाच्या ठिकाणी राहील, परंतु आमच्या मातृशक्तीला या ठिकाणी कुणी त्या ठिकाणी बदनाम करायचं काम करू नये. प्रामुख्याने गेल्या 7 ते 8 वर्षात आपण सर्वजण पाहतोय, लोणावळ्याच्या कुटुंब प्रमुख म्हणून सुरेखाताईंनी ज्या पद्धतीने काम केलं, कोरोनाच्या काळात त्या ठिकाणी रात्रंदिवस या कुटुंबातल्या प्रत्येक व्यक्तीची काळजी घेत होत्या. मग कुटुंबाच्या प्रमुख म्हणून त्या कोण आहेत? तर आई. आई या लोणावळ्याच्या जनतेच्या कुटुंबाच्या प्रमुख सुरेखाताई या आई आहे, याचा आम्हाला देखील अभिमान आहे, आम्हाला देखील सन्मान आहे. म्हणून येणाऱ्या निवडणुकीमध्ये मी आताच पुजारी साहेबांशी बोलत होतो. आज खऱ्या अर्थाने
आमचं श्रद्धास्थान बाळजी घोलप यांची आठवण झाल्याशिवाय राहत नाही. ज्यावेळेस या शहरामध्ये काम करणारी जुनी मंडळी होती, मग भरत शेठ अगरवाल असतील, MP शेठ असतील, आमचे माणिक शेठ सिसोदिया असतील, भास्कररावजी साळुंके असतील, खेर कुटुंब असेल, अशा अनेक कुटुंबाचा उल्लेख करता येईल की संघर्षाच्या प्रतिकूल काळात या ठिकाणी भाजपचं काम उभं करण्याचं काम या जुन्या मंडळींनी केलं. म्हणून आज बाळ घोलप यांना खऱ्या अर्थाने श्रद्धांजली व्हायची असेल तर लोणावळ्याचा नगराध्यक्ष आणि आमच्या सर्व नगरसेवकांबरोबर जय देखील त्या ठिकाणी विजय झाला पाहिजे. ती खऱ्या अर्थाने त्यांना आदरांजली असणार आहे. आणि मित्रांनो, मी देखील विकासाची कामं बघितल्यात. ही जी मिनी विधानसभा आहे ना आमची, याचं धाडसाने काम जर सुरेखाताईंनी करून घेतलं नसतं तर ती लवकर इमारत देखील पूर्ण झाली नसती. परंतु ताईंनी सर्व नगरसेवकांना बरोबर घेऊन हे काम केलं. ताई कुठे? मित्रांनो, एकच आठवड्यापूर्वी लोणावळ्यामध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवाभाऊ आले होते. मी त्यांच्या बरोबर प्रवास करत होतो. ते मला काय म्हणाले, लोणावळ्यात सुरेखाताई म्हणल तसंच, हे देवाभाऊंचा शब्द आहे. म्हणून ज्यावेळेस देवाभाऊ येतील त्यावेळेस आपण त्यांचं मोठं स्वागत करू. पण सुरेखाताईंच्या नेतृत्वात आपल्या सर्व नगरसेवकांनी ज्या पद्धतीने एक विकासाचा नवीन चेहरा लोणावळ्याच्या माध्यमातून उभा केला, आमच्या भुशीपासून तर हनुमान टेकडी मार्गे जाणारा भांगरवाडीचा जो रस्ता आहे तो जर केला नसता तर आमच्या लोणावळा शहरातल्या या चौकामध्ये ट्रॅफिक जाम सातत्याने होत होती. हे आपण जवळून पाहिलंय. मी पुजारी साहेबांना विचारलं की आपण आतापर्यंत अनेक निवडणुका लढलो, पण पहिल्यांदा लोणावळ्याच्या इतिहासामध्ये आपल्या भारतीय जनता पक्षाने कमळ चिन्ह नगराध्यक्ष आणि 22 नगरसेवक उभे केल्यात. हा इतिहास आपण नवीन निर्माण केलाय. आणि मला विश्वास आहे, मावळच्या विजयाचा कमळाचा जयघोष जर कुडून होणार असेल तर तो लोणावळा शहरातून झाल्याशिवाय आता राहणार नाही. ताई, तुम्ही काळजी करू नका. तिकडून कोण एजंट येतात, तुम्ही विजय इकडे करा, तिकडूनचे एजंट इकडे येणारच नाही, असे काम तुम्ही करून दाखवा. आणि त्या माध्यमातून आपण एक लोणावळ्याला एक नवीन दिशा देणार आहोत. मला आपल्याला आवर्जून सांगायचंय, सगळ्यात महत्वाची राज्याच्या विकासाची फाईल कुणाकडे जाती हो? कुणाकडे जाती? मुख्यमंत्र्यांकडे. मग मुख्यमंत्र्यांचा सन्मान होईल असं काम आणि त्यांच्या माध्यमातून विकासाचं नवीन दिशा देणारं एक विजन घेऊन आपण त्यांच्या शब्दाला सन्मान देऊन या ठिकाणी येणाऱ्या निवडणुकीत आमचे गिरीश भाऊ कांबळे आणि सर्व नगरसेवक यांना प्रचंड बहुमताने विजयी करावं एवढं आव्हान आपल्याला करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. मित्रांनो, या निवडणुकीच्या संपूर्ण प्रक्रियेमध्ये मी जे जवळून पाहिलं, पक्षासाठी त्याग करायची भूमिका, पक्षासाठी जे पक्षाच्या कमिटी ठरवेल तो निर्णय मान्य करण्याचं आणि धाडसाने पुढे येऊन पाऊल टाकण्याचं काम, सगळ्यात महत्वाची भूमिका जर कुणी केली असेल तर ती आदरणीय श्रीधरजी पुजारी साहेब यांनी केली. म्हणून पुजारी साहेब, तुमचा शब्द तुमच्या नावाचा श्री आहे आणि गणरायाच्या नावाचा श्री तुमच्यात आहे. त्यामुळे तुमची चाणक्य नीती यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही, हा विश्वास व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. अखंड चिंतता या मातीसाठी निर्धार करून उठला तो थकला या जनतेसाठी. जनमानसात रुजला अखंड चिंतता या मातीसाठी निर्धार करून उठला तो थकला या जनतेसाठी. हे गळ्या तू साथ दे, हातात
मावळ तालुक्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी मावळ वार्ताच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका. तसंच फेसबुक पेज फॉलो करा. धन्यवाद.